हॅलो, ए फोन आलाय कोणाचा तर मजा करायचा गमत कर जरा. हॉटेल मॅनेजमेंट का? हॅलो. हा, हॉटेल मॅनेजमेंट का? हो हो, हॉटेल मॅनेजमेंट इथं सगळं शिकवलं जातं. झाडू पोचा कसा करायचा, मोरी कशी काढायची, वस्तात कसं बनवायचं, सगळं सगळं शिकवलं जाते. बोला तुम्हाला बर काय व्हायचंय? आम्हाला वस्तात वे फ्राय पण चालवायचं शिकवायचं हो, शिकू शिकायचं. शिकू घे. त्यासाठी तुमची फी किती आहे हो? 25,000 रुपये आहे बघा महिना. महिना 25,000. आम्ही एक हॉटेल टाकले हो इथं हवेला. बर मग ते वस्तात कुठं उडकायचा, काय करायचं, वस्तात मिळत नाही, टिकत नाही, दारू पिऊन जाते ती, 2 दिवस येते, 2 दिवस जाते लगेच माघारी. बर त्यासाठी आपल्याला स्वतःहून शिकायचं आहे. बर शिकूया की मग. मग येऊ आज का येऊ? अहो ते आधी फी आहे का, काय काय करायला लागतं ते आहे का? बर 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 फी 25,000 रुपये महिन्याला आहे. 6 महिन्याचा कोर्स आहे. बर 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 आणि 6 महिन्यांनी ज्यावेळेला तुम्ही कोर्स पूर्ण करून जाचाल हा त्यावेळेला तुमच्या हॉटेलची चव एकदा जर कोणी घेतली, कोण बी असू द्या, हा मग माणूस असू द्या, कुत्रा असू द्या, मांजर असू द्या, कोण बी असू द्या, बर 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 पुन्हा तुमच्या हॉटेलला 100% दुसऱ्या वेळेला भेट देणार. बर बर तेच आपल्याला शिकायचं आहे हो. हा. ते तुमच्या हॉटेलची क्वालिटी बघितली म्हणून म्हणले हा. इथं शिकवते, तिथं जावं अहो शिकायला. हॉटेल आम्ही नावाला का आमचं हॉटेल आहे. बर आम्ही ट्रेनिंग देणं हा आमचा मेन उद्योग आहे, बिझनेस आहे. मग तेच आपल्याला ट्रेनिंगच पाहिजे होतं. बर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पहिलं 2 महिने बर तालुक्यातनं आपल्या हॉटेलपर्यंत हा भाजीपाला, तरकारी, किराणा माल, जे बी काय लागतंय, टिश्यू पेपर, इकडं तिकडे जे बी काय दंतकाडी, जे बी काय लागतंय, बडशोप वगैरे, हा ते तुम्हाला पोच करावं लागणार. जायचं, घेऊन यायचं, आणायचं, बिल किती होते बघायचं आणि मालकाला सांगायचं. मालक आहेत आमच्या इथे शेजारी बसलेत. बर 2 महिना. हो 2 महिने. त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आहे हॉटेलमध्ये किती लागतंय, किती बडशोप खर्च होत्या, किती दंतकाड्या जाते, त्या कसं कळणार आहे तुम्हाला? अहो मटण किती लागतंय, आम्ही चिकन किती लागतंय. आम्ही तुमच्याकडे शिकायसाठी आलो. तुमचं माळवण, किराणा आणि हे तुमच्या हॉटेल आम्ही पोच करायचं. मग तुम्ही काय नुसतं फायपण मोकळंच असं हलवणार आहे का? त्याला काय मटेरियल लागतंय का नाही, भाजीपाला वगैरे? अहो तुम्ही ह्याच्या आधी काय आणताय का नाही कोण? तुम्ही? अरे मग आमचं मटेरियल खराब पडतो का? आमचा हॉटेलचा धंदा बंद पडतो का? मग तुला शिकवत बसल्या, तू भाज्या बिघडवणार, ती आमच्या कस्टमर खाणार का? मग 2 महिना आणायचं मग आणि मला का तुम्ही शिकवणार? तुला जेवढं लागतंय, हा तुला जेवढं बनवायला दिवसभर लागतंय, हा. तेवढं तू मार्केटनं आणायची भाजीपाला. बर 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 हा. हा. आणि तुला जे शिकवायचं काय लगेच शिकवायचं नाही. बर 2 महिन्यानंतर आम्ही तुला भाजीपाला कसं बनवायचा, कसा कापायचा, कसा चिरायचा, जे काय आहे ते हा. आम्ही तुला 2 महिन्यानं शिकवणार. 2 महिना आहे. हा. नंतर पुढचं ऐकून घ्यायचं, पुढचं लय पुढलं बोलायचं बरं, नाही. बरं. शिकायचं तुम्हाला आहे, आम्हाला नाही. बर नंतर 2 महिन्यानं हा झाडू पोचा कसं करायचा, ही 2 महिने करायचं. पावसाळ्याचे दिवस आहे तर सारखं घाण होते. झाडू पोचा खाली ठेवायचा नाही. किती प्रामाणिकपणे करताय त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. लवकर शिक. बर बर झाडू पोचा बी आम्हीच करायचा. अहो आम्ही ते- तेव्हा तुम्हाला शिकणार, तुमच्या संग दुसरी 10 आहे ती. टेबल साफ करायचा. आम्हाला वेटर अहो, म्हणून ते- तुमच्या हॉटेलमध्ये ठेवता का? वेटर म्हणून ही बघा, आता तुम्ही तुमची लायकी जर वेटरची असले तर वेटर व्हा. मग आता तुम्ही आमच्याकडे पैसे बी घेणार आणि तुम्ही वेटर काम करायला बी लावणार. मग शिक्षण मग द्यायचं तुम्हाला का? शिक्षण कसं द्यायचं? शिक्षण फुकट मिळतं का? अहो हे कुठलं हॉटेलची पद्धत शिकवायची तुमच्या? कोणतीही गोष्ट जगात फुकट मिळत फुकट नाही. मिळत नाही. फुकट मिळत नाही, ध्यानात ठेवा. बर हा, त्यासाठी काहीतरी खर्चावं लागतंय, तवा होतंय ते. ऑयला या अवघडच आहे की आता शिक्षणासारखं तर फुकट मिळतच ह्यांचं माळव 2 महिना आणायचं, झाडू पोचा 2 महिने करायचा. हा. ही 4 महिने गेलं. हा. हे झालं 2 लाख शेवटच्या रुपये. 2 महिन्यात शिकवणार की आम्ही तुम्हाला काय शिकवणार शेवटच्या 2 महिन्यात? मोरी कशी काढायची ते. मोरी बी मला काढायला शिकवणार? मग कसं अरे बाबा, एखाद्या वेळी मोरीवाली बाय पळून गेल्यावर तू काय करणार आहे? काय जेवल्याला सगळं घाणवून ताटं टाकतोच का पुढे? सगळं हॉटेलमधनं घांजार वासेल की. हे बी त्यात आहे. मग तुला नको का करायला? हॉटेल बंद करायचं आहे का तुला? 5 कोटी खर्च केला म्हणतो हॉटेल, मग बंद करून जातो का घरला? आयला हे नवीनच आयला. मी कुठंच हे असलं बघितलं नाही गो. देवा देवा बिना कामाच्या डोक्याला हात धरून बसलेलं बरं की. आमच्या हॉटेलमध्ये टोटल पहिल्यापासून शेवटपर्यंत शिकवलं जातंय. अहो शिकवताय की पण असं मोरी काढायची, झाडू टोचा मारायचा, ही कुठनं पद्धत तुमची शिकवायची? ती तर शिकवावंच लागणार आहे की. ती तर आणि आधी तुम्ही पोचा म्हणायची का? पोचा टोचा नाही. इथे काय गावंड्याच्या हाताखाली काम करत नाही. तुम्ही गावंड्या हाताखाली काम करतोय बघा हे पहिला 100%. तेव्हा टोचा म्हणतोय. अहो तसं नाही हो. बर पोचा हा पोचा. हा. पोचा मारायला शिकणार, टेबल साफ करायला लावणार, मोरी काढायला लावणार. हा. ही तुमच्या हॉटेलची पद्धत आणि आणि शिकवायची मोरी- पद्धत वेगळीच आहे. आणि मोरी अशी काढायची. बर भांडे असे त्यात चेहरा दिसला पाहिजे कस्टमरचा. बर एक भांड 10 वेळा धुवायला लागू दे.
पण चकाचक स्वच्छच झालं पाहिजे. आणि मोरी सुद्धा टकाटक दिसली आम्ही पाहिजे. क्वालिटी मेंटेन करतो म्हणून आमच्याकडे गिराईक येतं. अहो तुम्ही करताय पण माझा आता 6 महिने ह्यातच गेला आणि तुम्ही शिकवायच का हो तुम्हाला मला? गिराईक पाहिजे का नाही, क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे का नाही सांगा, स्वच्छता पाळली पाहिजे का नाही मला सांगा. अहो सगळं पाहिजे मग की. त्यासाठी हे सगळं करावं लागणार आहे तुम्हाला. काय हे मूर्ख बीर काय माणूस पोचही मारायला लावणार, मोरी बी काढायला लावणार, माळो बी आणायला लावणार, म्हणजे मला ह्यानं कामाला मी पैसे देणार 25,000 महिन्याला. ऐकून घे, तुझं हॉटेल स्वच्छ दिसलं तर ती गिरायक येणार आहे ना. लगा त्याच्यापेक्षा माझ मी बँकेत नाही कशा तर पैसे ठेवून बसलो असतो. हॅलो, हा अहो तुमचा रॉंग नंबर लागलाय. रॉंग नंबर. हे मूर्ख आहे का मग तुम्ही? आता मूर्ख कोण आहे बघा तुमचं तुम्ही. मग आमचं हॉटेल बी आहे, आम्ही शिकवतो, आम्ही मूर्ख आहे म्हणून तुम्हाला फोन लावला का? कशाला? तुझ्या बानं 5 कोटी रुपये खर्च करतोय आणि तुला लाज वाटली पाहिजे, झाडू पोछा व्हायचा आणि वस्तात व्हायचं म्हणतोय. वस्तात. थोडीच राखल आहे का तुला सांगा. अरे एका ठिकाणी 4-4 वाजता ठेव ना. वस्तात टिकत नाही म्हणून वस्तात स्वतःहून शिकायचं आहे. ह्यासाठी तुम्हाला मी फोन केला. तुम्ही तिसरं लावलं. हे माळवा आणायचं, किराणा आणायचं, ते साफ करायचं, झाडू मारायचा, पोछा मारायचा, मोरी काढ. अरे तुमच्या बाण तुमच्यासारखे आणून ठेव का माझ्या हाटीला? तुला सांगतोय रॉंग नंबर आहे म्हणून आम्हाला तू शिकवू नकोस. माय. तू फोन जा बघ जा काय तर, बरं शिकवणार झाला तुम्ही. नाही तर जेसीबी लावून पाड जा. उगा आम्हाला सांगू नको. ह्याला काम धंदा पाड जा. काय आहे? ह्याला खरं नवा पड जा. मग मी आता हॉटेल टाकले ना, आता म्हणतो पाड जा. आता टाकजा नाही जुनं टाकजा. आम्हाला मग. काय काही देणं घेणं आहे. आम्हाला काय देणं त्याच काय? हे पाडायसाठी पैसे घातलेत काय रे? बाबा पाडजा नाही हा? तरी खाली पाणी घालून खत घालून उभा का अजून उंच मोर करणार. काय माय पहिलं म्हणायचं माझा रॉंग नंबर आहे, हे आहे, ते आहे. आम्हाला काय तुझ्या हॉटेलला जेवायला यायचं हा बाबा? पहिल्यानं कळत नव्हतं का? तुला पकडलं पाहिजे. तो नंबर बघून अरे लावायला लगा- काय तुला? कळायला आपणाला अक्कल पाहिजे. आपण 5 कोटी हॉटेल घेतो म्हणतोय, तू लगा एखादा तनसाचा ढाबा चालवणारा माणूस आहे, तुला फोन बघून लावायला येत नाही. नंबर बघून लावा. चल हॉटेल जाऊ. तू कुठं राहतोय? नाही तू गाडी पाठवत माझी. नंबर सांगतो ना, नंबर आहे माझ्याकडे. गाडी सायकल पाठवशील. सायकल पाठवशील. चल गाडी पाठवतो. ठेवू बरं. इनिवास पाठवतो. फोन ठेवतो. हा. चाका इनोवाची चाका आहे का तुझ्याकडे? इनिवास चल ये माझ्या हॉटेल पाशी. ठेव, फोन ठेव.